आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता पूर्णपणे मोफत फक्त सन नेक्स्ट वर। मी बोलते। साहेब अण्णा दादा जयदेव राजे शिर्के, जयदेव राजे शिर्केंना भेटायचं होतं। मॅडम थँक्यू। धन्यवाद। या या जया अण्णा दादा अंबू विद्या मॅडम तुम्ही आलात होय? तुमची ट्रेनिंग कशी झाली? म्हणजे व्यवस्थित पार पडली ना? आणि दिल्लीहून येताना काही अडचण नाही ना आली? मला कसं काय जमतं हे? काय हेच माणूस म्हणून इतकं चांगलं असणं। अहो स्वतः प्रॉब्लेम मध्ये असताना तुम्ही दुसऱ्याचा किती विचार करता? इथे आम्ही सगळे तुमची काळजी करतोय की तुम्ही कसे असाल आणि तुम्ही मात्र समोर वादळ असताना एखादा माणूस एवढा शांत कसा राहू शकतो? विद्या मॅडम वादळ काय येत्यात आणि जात्यात, पण आपण वादळाला कसं सामोरं जातो, स्वतःला कसं सांभाळतो ते महत्वाचं असतं। आणि हीच तुमची शांतता तुमचं निर्दोष असणं सिद्ध करतं। त्यामुळे बाकीच्या साक्षी पुराव्यांची काही गरजच नाहीये मुळात। अहो एखाद्याला ठेच लागली तरी चटकन तुमच्या तोंडातून आई ग निघतं। मग इतका हळवा माणूस कुणाचा खून कसा करू शकतो? विद्या मॅडम कधी कधी अशक्य वाटणाऱ्या गोष्टी पण आयुष्यात शक्य होऊन बसतात। तसं असेलही, पण तुम्ही शेखरचा खून केलेला नाही हे निश्चित। का? अहो मी आज शेखरला मारलं यावर तुमचा विश्वास नाही बसत आहे का? अहो माझ्या विरोधात पुरावे आहेत, तसे साक्षीदार आहेत। अहो, विश्वास ठेवा माझ्यावर। शेखरला मॅच मारले। अच्छा, मग तुम्ही म्हणत असाल तसं जर शेखरचा खून तुम्ही केला असेल तर मी स्वतःच्या डोळ्यांनी जो शेखर जिवंत पाहिला तो कोण होता? हो, मी स्वतः शेखरला जिवंत पाहिलं। त्यामुळे तुम्ही कितीही सांगितलं ना तरी माझा तुमच्यावर विश्वास बसणं शक्यच नाही। मुळात जी गोष्ट झालेलीच नाहीये तिच्यावर विश्वास तरी कसा ठेवायचा, नाही का? एक मिनिट। तुम्ही काय म्हणालात? शेखर जिवंत आहे? वय मी सांगतो तुम्हाला खरं काय ते। काल विद्या मॅडमना शेखर जखमी अवस्थेत सापडला, मग विद्या मॅडमनीच त्याला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केले। मॅडम हे सगळं खरं आहे? हो, हे अगदी 100% खरं आहे। त्यामुळे आता आपण जयदेवना लवकरात लवकर सोडू शकतो ना? म्हणजे आय रिक्वेस्ट यू। ऍक्च्युली मॅडम तसं नाही करू शकत मी, कारण जयदेवच्या नावावर FIR रजिस्टर झाली। कोर्टाच्या परमिशन शिवाय जयदेवला सोडता येणार नाही। मला कायदा माहिती आहे, तुम्ही आम्हाला सहकार्य करालच। येस, आय कॅन टोटली अंडरस्टँड, पण ऍटलिस्ट त्यांना त्यांच्या कुटुंबियांना भेटता येईल का? म्हणजे फार वेळ नाही म्हणते मी, अगदी 5-10 मिनिटं। त्यांना जर रिलीज केलं तर त्यांना त्यांच्या फॅमिली सोबत थोडा वेळ बोलता येईल। प्लीज, माझी विनंती आहे तुम्हाला। ठीक, हवालदार लॉकअप उघडा। थँक्यू। अंबू
अण्णा दादा कसं आहे सर्व? जया, काय बी काळजी करू नकोस, मी समधी आहोत. सर मला असं वाटतं की तुम्ही जयदेवना घेऊन कोर्टात या. मी पण शेखरला घेऊन कोर्टातच येते. म्हणजे काय, ज्याच्या खुनासाठी म्हणून जयदेवना शिक्षा झाली होती तो स्वतःच जर कोर्टात हजर राहिला तर केसच डिसमिस होईल आणि जयदेवची निर्दोष मुक्तता होईल, नाही का? जयदेव, तुम्ही शेखरचा खून केलेला नाही हे तर उघडच आहे, पण मला सांगा, हा आरोप तुम्ही स्वतःवर घेण्यामागचं कारण काय? तुम्ही मगाशी बोललात की विद्या मॅडम, तेच कारण आहे. जया कायम स्वतःच्या आधी दुसऱ्यांचा विचार करत असतोय. जयाचा ह्यो गैरसमज झाला होता की शेखरचं जे काही बरं वाईट झाले ते माझ्या हातनं झाले, पण जया लग्नातनं त्याला हाकलल्यानंतर मी त्याचं तोंड पण बघितलं नाही, त्यामुळे मी पण काही केलेलं नाही. काय झालंय काय कळत नाही. एवढं सगळं होऊन पण काही झालेलं नसताना पण तो आरोप स्वतःच्या अंगावर घेतलास आणि मला वाचवायचा प्रयत्न केलास. जया, माझ्या कातड्याचे जोडे करून जरी तुझ्या पायात घातले तरी ते कमी आहेत रे. अरे राघव, काय बोलायला लागलास तू? मी कोणाचा उपकार वगैरे करत नाही. तू आणि अंबू कायम सुखात राहावा एवढीच इच्छा आहे बघ माझी, आणि त्यासाठी मला काय बी करायला लागलं तरी चाल. मी काहीतरी मागच्या जन्मात पुण्य केली जया, म्हणून तुझ्यासारखा पाठीराखा मिळाला मला. आणि अंबिकेची काळजी तू करू नकोस. मी जिवंत असेपर्यंत अंबिकेला काही होणार नाही. बस एवढीच इच्छा आहे बघ माझी. मॅडम सॉरी, आम्हाला कोर्टात जायला उशीर होतो. ठीक आहे, निघा तुम्ही. मी शेखरला घेऊन तिथेच येते. ओके, एक मिनिट. हवालदार, तुम्ही जयदेवला घेऊन पुढे कोर्टात चला. मी शेखरची कस्टडीसाठी यांच्याबरोबर हॉस्पिटलमध्ये जातो. शेखरला कोर्टात हजर करणं खूप महत्वाचं आहे. इन्स्पेक्टर साहेब, विद्या मॅडम, अंबिका, मी विद्या मॅडम आणि इन्स्पेक्टर साहेबांबरोबर हॉस्पिटलमध्ये जातो, कारण त्या शेखर कीर्तीकरच्या बाबतीत आपल्याला कुठली रिस्क घेऊन नाही चालणार. तू इथं जयाबरोबर थांब, आणि काय लागलं तर मला फोन कर. चालतंय की, पण नीट जा. होय इन्स्पेक्टर साहेब, विद्या मॅडम, चला चल मामा. काळजी घे. हो. आहे कसला विचार करायलीस? कसलं नाही ग, त्या राघव आणि अंबिकेच्या पहिल्या रात्रीचा विचार कराली. कशाला? तू जसं म्हणली होतीस ना की त्यांच्यात असं काही बी झालं नाही. अगं मग एवढा विचार कशाला करायलीस? आत्ता झालं नाही म्हणजे परत कधीच होणार नाही का? हा, ए तू काळजी करू नकस, मी आहे ना व. मला सांग, ती सरस्वती कुठे आहे? तिला तिथं मागच्या दारात बघितलं होतं मी. चल. होय ग वहिनी. नाही बोलायला येळ आहे का? बोला की. नाही, एक प्रश्न विचारायचा होता, पण तुझ्याकडे त्याचं उत्तर असेल का नाही कुणास ठाऊक बाई. कुठला प्रश्न? हेच की, आता तू विचारतेस म्हणून सांगते बरं का.
नाही, त्या दिवशी तो राघव शेखरला मारायला गेला होता ना. वय एवढा कसला राग होता ग? नाही म्हणजे जीव घ्यायला बी मागं पुढे बघायचं नाही एवढं. त्याचं कारण तुम्हाला राघवनं आधी सांगितलंय ना मग? सांगितलंय, पण मला काही पटलं नाही बाई. म्हणजे बघ की, आपलं ज्या माणसावर जीवापाड प्रेम आहे तो आपल्याला त्रास कशाला देईल? कशाला छळ करेल आपल्या जीवाभावाच्या माणसाचा? मला काय वाटते माहितीये वहिनी, कुठं तरी पाणी मुरतंय बघ. तुम्ही काय बोलताय मला काहीच कळना. मी जाऊ, लई काम पडले. हा, जा जा. लेकाच्या आयुष्यापेक्षा तुला घरातली कामं लई महत्वाची वाटतात ना. जा. हे बघ वहिनी, तुला बी माहितीये आणि मला बी माहितीये, टाळी काही एका हाताने वाजत नाही. आणि तू आणि मी काही कमी पावसाळे बघितलेत होय? एक बाई म्हणून खरं खरं सांग, खरंच जर अंबिकेच्या मनात शेखर बद्दल काय नव्हतं तर शेखर धमक्या देत लग्नाच्या मांडवात कसा पोहोचला? अंबिकानंच त्याला बोलवलं नसेल कशावरून? अहो मला माहितीये असं काही बी झालेलं नाही. आगो बाई, बरोबर, मी बिखुऱ्या टाळकीच आहे. आता अंबिका तुझ्या माहेरची लेक आहे, भाची आहे. मग या भाचीवरच्या आंधळ्या प्रेमापोटी स्वतःच्या पोरावर अन्याय करणार आहेस वय? राघव तुझा लेक आहे ना व? मग त्याचा बी विचार कर की जरा. एक सांगू ताई, आंबी फक्त माझी सून किंवा भाची नाही, ती माझी लेक आहे. आणि हे समज तुम्ही कशापायी करालाय ते आलंय माझ्या ध्यानात. उर्मी या घरची सून व्हावी म्हणून चाललंय ना तुमचं हे समजा. पण तसं नाही होणार, कारण राघव आणि आंबीचं लग्न झालंय. आता कुणी बी किती बी प्रयत्न केले ना तरी हे लग्न मोडणारच नाही. याला काय म्हणतात माहितीये का? हुसका बॉम्ब. फुटायच्या आधीच ढुस. बॉम्ब फुसका निघाला तर निघू देत ग, पण धूर तिथनच येतो जिथं जाळ असते. म्हणजे 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 या अंबिकेचं नक्कीच काहीतरी आहे जे या समद्यासनी माहित आहे, आणि त्या आपल्याला कळू नये म्हणून ही खबरदारी घेतायत. ह्यो बार फुसका निघाला तर निघू देत ग, तू त्याची काळजी करू नका सुरमे. जेव्हा त्या अंबिकेचं खरं काय आहे ते मला कळल, तेव्हा ही सुनंदा अख्खं घर पेटवल आणि त्यात ही समधी जण जळून राख होतील. अहो विद्या मॅडम, कुठे गेला तो कीर्तिकर? इथंच होता ना हो, का दुसरी कुठली रूम होती? नाही नाही, याच खोलीत होता, मला अगदी नीट आठवतंय. याच रूम मध्ये होता? मग शेखर गेला कुठे? इन्स्पेक्टर साहेब, अहो मला अगदी लख्ख आठवतंय. मी काल त्याला याच रूम मध्ये ऍडमिट केलं, त्याची ट्रीटमेंट सुरू झाली आणि मगच मी इथून निघाले. मग अचानक गायब कसं झाला तो? एक मिनिट, कदाचित पेशंटच्या टेस्ट करण्यासाठी म्हणून डॉक्टर किंवा हॉस्पिटलमध्ये स्टाफ त्याला घेऊन गेला असला तर? आपण एक काम करू, त्यांच्याजवळ चौकशी करू. करूया तसं. या. एक्सक्यूज मी सिस्टर, मला सांगा, इथे जो पेशंट होता तो कुठे गेला? सॉरी मॅडम, मला काही सांगता येणार नाही, तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. अहो असं कसं, म्हणजे कुठे घेऊन गेलाय का तुम्ही त्यांना टेस्टसाठी वगैरे? तसं असेल तरी काही हरकत नाही, फक्त किती वेळात येईल ते सांगा. हा,
खरंच मॅडम मला नाही सांगता येणार ते कुठे आहेत. काय चालवलंय तुम्ही हे? सारखं माहिती नाही काय म्हणताय? हो भाई, पेशंट कुठे आहे नीट सांगा. मॅडम ते पेशंट पळून गेले. काय व्हॉट? बघितलं विद्या मॅडम, ते हॉस्पिटल मधनं पण पळून गेले डॅमेजर. तुम्ही काय बोलताय हे कळतंय का तुम्हाला? अहो किती बेजबाबदारपणाचं वागणं आहे हे. एवढा निष्काळजीपणा कसा करू शकता तुम्ही? सॉरी मॅडम. सॉरी म्हटलं की झालं. ऍक्सिडेंट झालेल्या एका पेशंटला तुमच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं होतं आणि तो इथून पळून जातो. नाहीतर काय ड्युटीवर असताना झोपा काढत होता काय? लक्ष कुठं होतं तुमचं? तुमच्या डॉक्टरांना बोलवा आधी, आम्हाला बोलायचं त्यांच्याबरोबर. डॉक्टर, ओ डॉक्टर, ओ स्टेटस्कोप इकडे या. काय चाललंय? पेशंट गायब झालाय तुमच्या दवाखान्यातनं. आणि ही सिक्युरिटी आहे का हो तुमच्या हॉस्पिटलची? हा? आणि उद्या त्या पेशंटच्या जीवाचं काही बरं वाईट झालं तर जबाबदारी कुणाची? एकच सांगते, खरंच त्या पेशंटच्या जीवाला काही झालं ना तर तुमच्या हॉस्पिटलच्या संपूर्ण व्यवस्थापनाला वेठीला धरल्याशिवाय मी राहणार नाही. आणि हा तुम्ही आता जो काही गोंधळ माजवून ठेवला ना त्यासाठी मी तुमच्या हॉस्पिटलला कोर्टात खेचू शकते. मग तुमची ही जी काही उत्तर आहे ना ती तिथे द्या कोर्टात. मॅडम मान्य, आमची फार मोठी चूक झाली, त्याबद्दल मी तुमची माफी मागतो. मी डॉक्टर भोसले. खरं तर आम्ही पोलीस स्टेशनमध्ये आता कंप्लेंट करायला जाणार होतो, पण तोपर्यंत तुम्ही इथे आला. तुमच्या माफी मागण्याने निघून गेलेला पेशंट परत येणार आहे का डॉक्टर? मुळात एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये एक पेशंट गायब कसा होऊ शकतो हेच कळत नाहीये मला. मॅडम मी तुमचं बोलणं अगदीच समजू शकतो. आय एम सॉरी मॅडम, आय एम रिअली सॉरी. मला आता हे काहीही ऐकायचं नाहीये डॉक्टर, प्लीज. अहो खरंच मॅडम, तुमचे पेशंट शेखर पहाटेपर्यंत इथेच होते. हा? अहो मग असा अचानक कसं गायब झाला? मे बी आमची सकाळी स्टाफची शिफ्ट चेंज होते तेव्हा. विद्या मॅडम, त्याच वेळेला पळून गेला असणार आहे ते फलक. तुम्हाला नंतर चौकशीला बोलवतो. मॅडम, शेखर जिथे कुठे लपून बसला आहे त्याला लवकरात लवकर शोधून काढलं पाहिजे. नाहीतर काय इन्स्पेक्टर साहेब? जर शेखरला वेळेत कोर्टात हजर नाही केलं तर जयदेवला जन्मठेपेची शिक्षा होईल. अहो नाही असं होऊन नाही चालणार. मॅडम, जयदेवला कोर्टात हजर करायची वेळ झाली. तुम्ही आणि राघव शेखरचा शोध घ्या. मी दुसऱ्या इन्स्पेक्टरला तुमच्या मदतीसाठी पाठवतो. येतो. आता काय करायचं विद्या मॅडम? काय करायचं ते मी सांगते, कसं करायचं ते तुमचं तुम्ही बघा. पण काही झालं तरी त्या जयदेवला जन्मठेप झालीच पाहिजे. मामा कधी येईल ना दादा? येईलच एवढं. दादा जया, जयदेव, तू जीव घेतलायस माझ्या भावाचा. माझ्या गरीब बिचारा भावाला मारलायस तू. इतका नीच आहे, सोडणार नाही तुला मी जयदेव. आणि तू गये अंबिका, तुझ्यामुळं झालंय सगळं. तुझ्यामुळं मी माझ्या भावाला गमावलं. आता तूही असंच तुझ्या भावाला गमावशील. आणि हा शब्द आहे माझा. ए बाई, माझ्या अण्णादादाला असं काही बोलायचं नाही. आंबू, सगळ्याच गोष्टीची उत्तरं लगोलग द्यायची नसतात. काही लोकांना कृतीतून उत्तर दाखव. त्यांना काय वाद घालायचा असेल, बोलायचं असेल तर बोलू देत. शेखरला कोर्टात हजर करू आणि जयाला या केसमधनं बाहेर काढू.
हेच उत्तर असेल यांच्यासाठी. चला. कोर्टाची कारवाई सुरू करा. जयदेव राजे शिर्के हजीर हो. फिर्यादी पक्षाचे वकील, तुम्ही युक्तिवाद सुरू करा. माय लॉर्ड, परिस्थितीजन्य पुरावे यावरून असं लक्षात येतंय शेखर कीर्तिकर यांची हत्या झालेली आहे आणि ती हत्या आरोपी जयदेव राजे शिर्के यांनीच केलेली आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. निदान अजून तरी जयदेव राजे शिर्के यांच्यावर कोणताही आरोप सिद्ध झालेला नाहीये आणि असं असताना त्यांना आरोपी म्हटलं जाऊ नये. ऑब्जेक्शन सस्टेन. फिर्यादी पक्षाच्या वकिलांनी याची काळजी घ्यावी. येस युअर ऑनर. तर आरोपी सॉरी मिस्टर जयदेव राजे शिर्के. माय लॉर्ड, जयदेव राजे शिर्के यांनी शेखर कीर्तिकर यांची हत्या करून मृतदेहाची ओळख पटू नये म्हणून त्याची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केलेला आहे. हे साहेब, हा माणूस जितका साधा बोळा दिसतोय ना तितका तो नाही आहे. एखाद्या व्यक्तीचा खून करून त्याची ओळख पटू नये म्हणून त्याला जाळण्याचा निर्घुणपणा एखादी क्रूर व्यक्तीच करू शकते. अशा या माणसाला कठोरातली कठोर शिक्षा झालीच पाहिजे अशी माझी आपल्याकडे मागणी आहे. ऑब्जेक्शन माय लॉर्ड. फिर्यादी पक्षाचे वकील माझे माननीय मित्र आत्ताच म्हणाले की जयदेव राजे शिर्के खुनी आहेत, त्यांनी शेखरचा खून केलाय. पण त्यांचं म्हणणं साफ खोटं आहे जज साहेब, कारण त्यांच्याकडे तसा कुठलाही ठोस पुरावा नाहीये. मग ते कुठल्या आधारावर एका सदग्रस्तावर अशा प्रकारचे बिनबुडाचे आरोप करतायत? माय लॉर्ड, स्वतः जयदेव राजे शिर्के यांचं तसं स्टेटमेंट आहे. त्यांनी पोलिसांसमोर आपला गुन्हा मान्य केला आहे आणि तशी रेकॉर्डला सुद्धा नोंद आहे. जज साहेब, तशी निवेदनाची प्रत सुद्धा कोर्टासमोर हजर केलेली आहे. माय लॉर्ड, माझ्या मतानुसार ही केस स्टँडच होऊ शकत नाहीये. म्हणजे प्लीज एक्सप्लेन. माय लॉर्ड, जयदेववर हत्येचा आरोप तेव्हाच होऊ शकतो जेव्हा शेखरची डेड बॉडी मिळेल आणि तिचं आयडेंटिफिकेशन पूर्ण होईल. माय लॉर्ड, मी मगाशी म्हटल्याप्रमाणे जयदेव हा नुसता हुशारच नाही तर तो क्रूर सुद्धा आहे. त्याने डेड बॉडीची आयडेंटिटी पटू नये म्हणून ती जाळून टाकण्याचा त्याने प्रयत्न केलेला आहे.